उत्तम व्यवहाराने जर धन कमवलं नाही तर त्याचे परिणाम भोगा. त्या भागवतामध्ये धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ सांगितले. किती? मुळात पंचदशीमध्ये कमवताना दुःख, सांभाळताना दुःख आणि गेल्यानंतर दुःख. आणि भागवतामध्ये मुळात धनाच्या पाठीमागेच 15 अनर्थ आहेत. स्थेयम, हिंसा, नृतदंवा, आता बाकीचे शोधून घ्या. पण मराठीत सांगू का तुम्हाला? मराठीत आपण धन कमवण्याकरता घराच्या बाहेर रोज पडतो का नाही? माणूस धन कमवण्याकरता घराच्या बाहेर पडला, धन कमवतो. शास्त्र सांगते तुम्ही धन कमवत नाही, जगतातलं दुःख कमवून आपल्या घरात आणताय. काय करताय तुम्ही? धन नसतं ते, जगतातलं सगळं दुःख जमा करतात आणि कुठं आणता? आपल्या स्वतःच्या घरात. म्हटले मग हे धन कधी ठरतं? धन कधी ठरतं? मग शास्त्र सांगतंय आणलेलं जे दुःख कमवून घरात आणता ना तुम्ही, त्याचे 10 भाग करायचे. किती? 10 वाटे करायचे. 1000 रुपये आणले तर 100 रुपये 10वा वाटा होतो. 100 रुपये जर आणले तर 10 रुपये 10वा वाटा होतो. म्हटले मग याचं काय करायचं? याच्यातला 10वा भाग, त्या कमवलेल्या धनामधला 10वा भाग ज्या वेळेला आपण दान, धर्म, परोपकार, नामस्मरण, कीर्तन, सप्ताह, अन्नदान याच्याकरता खर्च करू, त्यावेळेला हे 9 रुपये तुम्हाला सुख देईल. अन्यथा हे धनच नाही. जर हे वाटे केले नाही ना, तेच धन तुमच्या दुःखाला कारणीभूत. मग घरामध्ये आजारपण, घरामध्ये आपत्कालीन संकट, घरामध्ये वादविवाद, घरामध्ये कोर्ट कचेरी, या अशा परिस्थितीमध्ये ते धन निघून जातं, थांबत नाही. आणि तिने कमवलेलं धन आजपर्यंत जगतामध्ये कोणालाही सुखी केलं नाही.